तर बावनकुळेंनी असं एक आव्हान केलेलं आहे तुमच्या कार्यकर्त्यांना की जे काही छोटे पक्ष आहेत त्यांना संपवून टाका, त्यांना आपल्या पक्षात सामील करून घ्या. आणि तीच भावना जानकरांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे की छोट्या पक्षांना भाजप वापरून सोडून दे. मुळात भारतीय जनता पक्ष सध्याचा अटलजी किंवा अडवाणींच्या काळातला नाही, सध्याचा मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बावनकुळ्यांसारखी पिलावळ हे कोणत्याही प्रकारची लोकशाही या देशाचं संविधान मानायला तयार नाहीत, हे स्पष्ट आहे. बावनकुळे जे बोलतायत छोटे पक्ष संपवा, ही लोकशाही काय त्यांच्या बापजाद्याने आणले का? इथे काही वर्षापूर्वी हेच जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा ह्याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, म्हणजे हुकुमशाही, एकाधिकारशाही, आणि बाकी इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू. ही राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भाषा होती. पण आज त्या जे पी नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत. अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते. हे लक्षात घ्या. तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू, त्याला संपवू, त्याला संपवू, हे शक्य नाही. या देशात लोकशाही आहे. बावनकुळे काय सांगतात? लहान पक्ष संपवा. तुमचा पक्ष राहतोय का बघा 2024 नंतर. 2024 नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे. त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल. 303 खासदारांपैकी फक्त 110 खासदार मूळ भाजपचे आहेत, बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले आहेत. या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजपमुक्त होईल. हे बावनकुळ्यांना बहुतेक माहीत नसावं. आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते. तुम्ही इतके वर्ष का उपटत बसला होता? तुमचा पक्ष म्हणता ना इतका मोठा, आम्ही याला संपवू, त्याला संपवू. ही सगळी तुमची ताकद आहे ना, ही परावलंबी ताकद. लहान पक्ष संपवू म्हणजे ही जी तुमची भूमिका आहे, ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.